कमळे, काय झालं ग? काय नाही. डोळ्यातलं पाणी लपवता येतंय ग, पण खरं तोंडावर जी उदासी आहे ती कशी लपवशील? मला काय कळलं वय, तुला सरू काकीना आबासनी भेटायची किती आस लागली आहे ते. पण काय करायचं ग, ती स्पर्धा बी मधीच आली आहे ना व. आया तुमची लय आठवण येते. मला माफ करा, माझी स्पर्धा आली की नाही म्हणून मी येऊ शकत नाही. माझी स्पर्धा झाल्यावर मी लगेच येणार तुम्हाला भेटायला, नक्की. आईच्या हातचं जेवण, तिच्या हातचा मार, गावांनी नाटक करून मला वाचवलेलं सगळं आठवतं बघ सारखं. कमळे, अगं गावाकडे जायला मिळालं नाही म्हणून अशी उदास नको राहू ग. आम्ही आहे की तुझ्याजवळ. तुम्ही हाय म्हणून तर मी हाय, नाहीतर मुंबईत काय झालं असतं माझं. स्पर्धा झाली की नाही मी जाणार गावाला आयाना आबासने भेटायला, एकदम फास्टात. बंड्या नेशील ना मला गावाकडं? होय, नेणार की नेणार. आता तेव्हा हिला आबांबद्दल कळेल तेव्हा काय करेल? नाही, कमळीला अंधारात ठेवून लई मोठी चूक केल्या. साहेबा, काय इन्फॉर्मेशन मिळाली? त्या चरणची सगळी कुंडली काढली मॅडम मी. तुम्ही म्हणत होतात ते बरोबर आहे. तो अन्नपूर्णा कॉलेजमध्ये शिकत होता. अनिका आहे ना, अनिका, तिचा मित्र आहे तो. ते मध्ये ड्रग्सचं प्रकरण वगैरे झालं ना, त्यानंतर कॉलेजने त्याला काढून टाकले आणि आता कुठल्याही कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन मिळत नाहीये. दिवसभर गाडीवरून फिरणे याच्याशिवाय त्याच्याकडे दुसरा उद्योग नाहीये. चरण हा अनिकाचा मित्र? मग तो हे सगळं त्या अनिकासाठी करतोय की काय? याबद्दल अनिकाला काही माहिती असेल? मॅडम प्लीज, मला काळजी वाटते ना म्हणून विचारतोय. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही नाही. आय विल हँडल. ठीक. साहेबा, हां, काही लागलं तर कॉल करते. आणि प्लीज, मी जे बोलले ते लक्षात ठेव. आपल्यातलं बोलणं कोणालाही सांगायचं नाही. सगळं लक्षात आहे मॅडम. नाही कळणार कोणाला काही. फाईन. नेमकं काय चाललंय मॅडमचं? म्हणजे हा व्हिडिओ त्या चरणनेच कामिनीला दिला असेल आणि हे सगळं अनिकाला पण माहिती असेल का? हे सगळं प्लॅन करून केलंय असं दिसतंय मला. हॅलो नयनतारा, कशी आहेस? झोप वगैरे लागली का ग तुला? जेवलीस की नाही? का उपवास वगैरे नाही ना केलायस? काय काम आहे ते पटकन सांगा. बरं, ठीक आहे. मुद्द्याचंच बोलते. ऋषी आणि अनिका यांच्या साखरपुड्याची गोष्ट तू ऋषीच्या कानावर घातलीस का? मुळात हे मलाच पटलेलं नाहीये आणि तसंही सतीश सुद्धा याला कधीच होकार देणार नाही. तारा अगं बाई, अगं तू केवढी विनोदी आहेस. मला एवढं हसायला येतंय ना, काय सांगू मी तुला. जाऊ दे, आता हसू दाबून ठेवते आणि सांगते. म्हणजे मला मान्य आहे की नाही, किंवा इतर कोणाला ते मान्य आहे किंवा नाही, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. कारण घरातल्या सगळ्यांना मान्य करायला लावणारी तूच आहेस तारा, तूच आहेस.
आणि हे तू करणार आहेस, कारण हे लग्न होणं हे खूप महत्वाचं आहे. त्याशिवाय तुझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. नयनतारा इनामदार. तुम्ही हे जे मला ब्लॅकमेल करताय ना, हे मी येऊन जर अन्नपूर्णा ताईंना किंवा राजनला सांगितलं ना, त्यानंतर तुमची जी कॉमेडी होईल ना, ते बघून मी हसीन. कळलं? अगं घाबरले ना ग मी. समजा हे जे तू काही म्हणतेस, म्हणजे तू वहिनीला आणि राजनला भेटायला येणार. आता भेटायला यायचं म्हटल्यानंतर तुला जरा वेळ लागेल. चला, त्यातूनही तू फोन करून हे सांगायचं म्हटलंस तर कमीत कमी 2 ते 3 मिनिटं तुला लागतील. पण ही गोष्ट व्हायरल करायला मला फक्त 2 ते 3 सेकंद पुरेसे. हॅलो, तुम्ही असं कसं करू शकता? अहो, प्राजूच्या वयाची तुमची नात आहे ना, प्राजूचा विचार तर करा. निदान एक स्त्री म्हणून. अगं ए भाषण थांबव. आता मी जे काही सांगते ना, ते शांतपणे ऐक आणि त्याचा विचार कर. कोणाला पटो किंवा नको पटू दे, पण हे लग्न तर होणारच. म्हणजे मनावर दगड ठेवून तुला हे मान्य करावंच लागेल. जर काही झालं नाही तर मी काय करेन हे तुला चांगलंच माहित आहे. हॅलो, हा बंड्या, काय झालं? ऋषी भाऊ, आपण असं करायला नाही पाहिजे होतं ना हो. आपलं काहीतरी चुकतंय ना. काय झालंय बंड्या? हो, आबा गेल्याची बातमी कमळीला न सांगून आपण लय मोठी चूक करालोय असं वाटायलंय बघा. हो, तिला घरची लय आठवणी आल्या. कवापासनं रडत बसल्या बिचारी. तिला लय वाईट वाटायला लागलंय. आपण तिला सगळं खरं खरं सांगून टाकूया का? नाही बंड्या, आत्ता तिला नको सांगायला. हो, असं कसं ऋषी भाऊ? कधी ना कधी तिला सगळं खरं कळणार आहे ना. बरोबर आहे, पण आत्ता ती वेळ नाहीये बंड्या. आणि आपण ही सगळी गोष्ट का लपवली आहे माहिती आहे ना तुला? बरं आपलं सोड, तिच्या आईने सुद्धा तुला ही गोष्ट लपवायलाच सांगितली ना. अहो ऋषी भाऊ, सगळं खरं आहे, पण कमळीची अशा अवस्था नाही बघवतो मला. लहानपणापासून तिला हसत बघत आलोय. तिला असं उदास नाही बघवत. ऋषी भाऊ, तिला मला कायम हसताना बघायचं आहे. तुला तिला हसताना बघायचं ना, मग ते माझ्यावर सोड. ती उद्या तुला हसतानाच दिसेल, पण ती पहिल्यासारखी. खरंच. 100%. चला, ठेवतो आता फोन. चल ठेवतो.